एकनाथ खडसेंच्यावर कारवाई व्हावी याकरता आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत। त्यापूर्वी आज त्यांनी राळेगण सिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी खडसेंवरच्या आरोपांप्रकरणी अण्णांची चर्चा केली। उद्यापासून दमानिया मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसणार आहेत। स्वतः अंजली दमानिया फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। अंजलीजी, मागणी काय आहे आपली हे सर्वश्रुत आहे, पण आंदोलनाची तीव्रता किती असेल, पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नाही आहात असा निर्धार आपण व्यक्त केला याआधीच? नाही, बिलकुल, कारण आतापर्यंत आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणाला आपण याच्यावर चर्चा करतोय, बोलतोय, आपल्याकडे असलेले पुरावे मांडतोय, पण कोणालाच काही फरक पडत नाहीये। म्हणजे मुख्यमंत्री जे आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना सांगायचे की भ्रष्टाचार मुक्त भारत मिळेल, पण आता कुठलीही ऍक्शन घेताना मग त्यांची कुठलीही पॉलिटिकल कंपल्शन असे ना का काही ऍक्शन घेताना दिसत नाहीयेत। मला असं खरंच खूप वाटतंय की आता उपोषणाशिवाय माझ्यासारख्या व्यक्तीला मार्ग नाही, कारण आता आपल्याकडे जेवढे जेवढे पुरावे झाले आहेत ते घेऊन प्रत्येक वेळेस आपल्याला म्हटलं जातं की तुम्ही कोर्टात जा। मला असं वाटतं की मी कोर्टात का जावं? माझ्याकडे जर सरकार असेल आणि त्या सरकारने मला करप्शन मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारताचं आश्वासन दिलं असेल तर हे मी पुरावे त्यांना देणार। त्याच्यावर काम करणं, त्याची इन्क्वायरी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे। कोर्टात नेणं हे माझं म्हणजे हा त्याचा ऑप्शनच नाही। प्रत्येक काम जर कोर्टानेच केलं तर माझं सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध काय काम करणार? आता मला मनापासून हे वाटतंय की आज मी असंही ऐकलंय की कदाचित भुजबळांचा राजीनामा, भुजबळ नाही, खडसेंचा राजीनामा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याची शक्यता सुद्धा आहे। तर राजीनामा जरी आला तरी मी उपोषण करणार आहे, कारण मला असं वाटतं की राजीनाम्याने सगळे प्रश्न सुटत नाहीयेत। जेवढे जेवढे ॲलिगेशन त्यांच्यावर झाले 6 महिन्याच्या आत त्याच्यावर टाइम बाउंड इन्क्वायरी होऊन, फास्ट ट्रॅक कोर्ट होऊन त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे। ते जर निर्दोष असतील तर त्यांना तुम्ही प्लीज परत मिनिस्टर बनवा, पण जर ते दोषी असले तर त्यांना त्याची शिक्षाही झालीच पाहिजे। तर मला मनापासून असं वाटतं की आता महाराष्ट्राने इनफ इज इनफ। आतापर्यंत आपण बघतोय की याच्यावर इन्क्वायऱ्या कमिट्या बसतात, वर्ष घेतात, मग परत त्या समितीचा अहवाल, त्या रिपोर्ट फेकला जातो कचऱ्याच्या टोपलीत आणि पुन्हा एक कमिटी स्थापन होते। कोर्टात जर आपण गेलो तर त्या प्रक्रियेला वर्षानुवर्ष लागतात। आता हे सगळं बाद, याच्या पुढे आम्ही खरंच म्हणू तसं झालं पाहिजे। लोक म्हणतील लोकशाही आहे आणि आपण जसं म्हणू तसंच झालं पाहिजे। अंजलीजी, नक्कीच आपण पाहूयात सरकार नेमकं आता या सगळ्या संदर्भामध्ये काय पावलं उचलतंय ते। धन्यवाद या माहिती करता आपल्या। आपण बोललात झी24 तासचे आपले आभार। एकनाथ खडसे समर्थक आमदार, खासदार आणि नेत्यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची भेट घेतली। राजू भोळे, स्मिता वाघ, हरिभाऊ जावळे हे 3 आमदार, खासदार ए.टी. पाटील, जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना भेटले। एकनाथ खडसेंनी दबावतंत्र म्हणून या नेत्यांना भेटीकरता पाठवलं का असा सवाल आता विचारला जातोय। तर खडसे आणि जळगावमधली परिस्थिती जाणून घेण्याकरता प्रदेशाध्यक्षांनीच या नेत्यांना बोलावून घेतल्याची चर्चा रंगते। असं मुद्दा म्हणून कोणीही मला भेटायला खडसे साहेबांच्या प्रकरणात आलं नाही। जळगाव जिल्ह्याचे, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आले होते आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक चर्चा करण्यासाठी मी त्यांना इथं बोलवलं होतं। 31 तारखेपर्यंत आम्हाला संघटनेच्या सर्व समित्या पूर्ण करायच्या असल्या कारणानं मी त्यांना निरोप देऊन बोलवलं होतं आणि केवळ तेवढ्याच विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली। आपण पाहूयात प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला कोण कोण गेलं होतं। राजूमामा भोळे, स्मिता वाघ, हरिभाऊ जावळे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। खडसे समर्थक ए.टी. पाटील, भाजपचे खासदार ए.टी. पाटील हे देखील रावसाहेब दानवेंना भेटून आले। महसूल मंत्री एकनाथ खडसे राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार अशा चर्चा रंगत असताना जळगाव पालिकेतल्या 16 नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायचा इशारा दिला। हे सगळे नगरसेवक खडसेंचे समर्थक आहेत। त्यांनी अजिंठा विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचा इशारा दिलाय। सामूहिक राजीनाम्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे सोपवण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिलाय। जळगावचे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचं दबावतंत्र आता रंगू लागल्याची चर्चा आहे। भारतीय जनता पक्ष हा पण आता उजव्या पाठीशी उभा राहायला हवा होता, तसे उभे आता येत नाही। याच्यामुळे आम्ही संबंध नगरसेवक
आम्ही लहान कार्यकर्ते आहोत. नाथाभाऊवर काही आरोप झाले, पक्ष साथ देत नाही. आमच्यावर काही आरोप झाल्यावर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं अशी आमची अवस्था झाली आहे. याच्या पक्षात आम्ही पक्षाच्या निदर्शन आणण्याकरता आम्ही सामुदायिक राजीनामा देतो. खडसे साहेब एक धुवाधार नेते आहे. त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकदनिशी उभं राहायला पाहिजे होता, परंतु एकच पक्षाध्यक्षच फक्त त्यांचं स्टेटमेंट येतं. आमची याची मागणी आहे की मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहावं. जळगाव महानगरपालिकेमधल्या संख्याबळावर आपण एक नजर टाकूयात. किती भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत बघा. खानदेश विकास आघाडीचे 32 आहेत, भाजपचे 15, मनसेचे 12, राष्ट्रवादीचे 11, शिवसेनेचे 1 आणि इतर. खडसे समर्थक नगरसेवकांनी राजीनामा दिला. भाजप युवा मोर्चाच्या जळगाव जिल्ह्यातल्या खडसे समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने आणि प्रीती मेनन यांच्या पुतळ्याचं दहन केलं. खडसेंवर खोटे आरोप होत आहेत, असे खोटे आरोप करणाऱ्यांचा निषेध करत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. जळगाव शहरामधल्या टॉवर चौकात हे पुतळा दहन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकनाथ खडसेंच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अंजली दमाने यांच्या पुतळ्याचे दहन केले. आमच्या जिल्ह्याचे व आमचे लाडके नेते एकनाथराव खडसे नाथाभाऊ यांच्यावर जे बिनबुडाचे आरोप होत आहे त्या संदर्भात आम्हाला ती द्वेष निर्माण झाल्यामुळे आम्ही अंजली दमाने याचा पुतळा जाऊन दहन करून धिक्कार केला आहे. आणि तसे आज रोजी आम्ही सगळे जळगावमधनं मुंबईसाठी रवाना होतोय. आमचे प्रदेशाध्यक्ष श्री दानवे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की अशा या आरोपांना कुठेतरी थारा लागला पाहिजे. दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात गजाआड असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची शैक्षणिक कामाकरता दिलेली 23 एकर जमीन महसूल विभागानं जप्त केली. विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेवून थेट मंत्रालयातून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षांपासून गंगापूर धरणालगत एमईटी या शैक्षणिक संस्थेला वास्तुशास्त्र महाविद्यालय उभारण्याकरता 9.25 हेक्टर जमीन देण्यात आली. 10 वर्षांपूर्वी सरकारी मूल्यांकनानुसार या जमिनीचं बाजार मूल्य 40 कोटी आहे. ही शासकीय जमीन मुंबई एज्युकेशन ट्रस्टला देण्यात आल्यानंतर विश्वस्त सुनील कर्वे यांनी धर्मदाय खात्याकडे तसंच महसूल विभागाकडे तक्रार केली होती. तसंच नाशिकचे भाजपचे दिनकर पाटील यांनीही ही जमीन जप्त करण्याची मागणी केली होती. गंगापूर गावात गोरधन गावात अजून एक जमीन गंगापूर डॅम गंमत जम्मत जवळ घेतलेली एका गरीब माणसाची राजवाड्यातल्या आमच्या, ती सुद्धा जमीन परत घ्यावी शासनाने आणि मी शासनाला खूप धन्यवाद देईल. आता मात्र ही जमीन जो कराराचा भंग झालेला आहे, ही जमीन आता सरकारने कोणत्या परिस्थितीत परत न देता जी गोरगरिबांची जनावर आहे, जे गुराचं आपण म्हणजे चरणाचं रान म्हणतो, त्यासाठी मोकळी करून द्यावी एवढी माझी शासनाला विनंती आहे. गंगापूर गोवर्धन शिवराज सुला विनियार्ड शेजारी असलेल्या या जमिनीची वास्तवातली किंमत कोट्यवधीत आहे. सरकारकडून जमीन ताब्यात घेतल्यावर एकाच वर्षात इमारत बांधून महाविद्यालय सुरू करण्याची अट होती. मात्र प्रत्यक्षात गेल्या 3 वर्षांपर्यंत त्यावर बांधकाम झालं नव्हतं. राज्यात नवं सरकार आल्यावर या जमिनीचा वापर कसा झाला याचा अहवाल स्थानिक प्रशासनाकडून मागवण्यात आला. अधिनियमात शर्तींचा भंग झाल्याचं कारण देत जमीन परत घेत असल्याचा आदेश खुद्द महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याचे कागदपत्र झी मीडियाकडे उपलब्ध झालेत. त्याच्याबद्दल एवढंच आहे की शासना म्हणजे जप्तीच्या संदर्भात आपण जमिनीच्या ज्या नोंदी घ्यायच्या आहेत त्याच्यावर खाली कारवाईसाठी तहसीलदारांना कळवून कारवाई करण्यासाठी कळवलेलं आहे. पण म्हणजे शासनाच्या ताब्यात घेण्याचे येस. महापालिकेच्या अजून अशा अनेक मोक्याच्या जमिनी भुजबळांच्या ताब्यात असल्यानं लवकरच अशा तक्रारी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा भुजबळ समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. देशभरामध्ये काँग्रेसचं पानिपत होत असताना राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल की काँग्रेसचं जहाज आणखी खोलात जाईल, बुडेल? पाहूयात हा रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणखीनच गाळात चाललाय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळ आणि आसाममध्ये काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. त्यामुळे पक्षाला शस्त्रक्रियेची गरज आहे अशी भाषा काँग्रेसचे नेते करू लागले. पण जे काँग्रेसला तारण्यात सपशेल फेल ठरलं त्याच राहुल गांधींना प्रमोशन देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. कारण बुडत्या पक्षासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा कोणताच आधार काँग्रेसवाल्यांना दिसत नाही. त्यामुळेच राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पूरा कार्यकर्ता कांग्रेस का कई दिनों से इसका इंतज़ार कर रहा है और बहुत ही खुश है कि जो खबरें आ रही हैं
कि जल्दी ही राहुल जी अध्यक्ष बनने वाले हैं। पूरा कार्यकर्ता ये बड़े दिनों से चाहता था कि राहुल जी जिस तरह से मेहनत कर रहे हैं, कांग्रेस पार्टी के लिए सड़क से लेकर संसद तक लड़ाई लड़ रहे हैं, तो निश्चित ही उनके नेतृत्व में और ताकत मिलेगी। सोनिया गांधींच्या जागी राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत तसा ठराव करावा लागतो। या प्रक्रियेसाठी महिनाभराचा अवधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या बेनामी संपत्तीच्या आरोपांमुळे सोनिया गांधी अडचणीत आल्या आहेत। अशावेळी राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपवल्यास फायदा होईल असं मानणारा एक वर्ग काँग्रेसमध्ये आहे, परंतु काँग्रेसचं हे बुडतं जहाज असल्याची टीका भाजपकडून केली जाते। कांग्रेस का मामला है कि वो किसको अध्यक्ष बनाए, इसमें हमें कुछ नहीं कहना है, लेकिन मैं समझता हूँ देश की जनता राहुल गांधी जी की कार्यक्षमता के बारे में परिचित है और कांग्रेस अपने आप में एक डूबता हुआ जहाज है। देश की जनता ने फैसला किया है कि कांग्रेस मुक्त भारत चाहिए। दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकीची धुरा कोणावर सोपवायची याचाही निर्णय प्रलंबित आहे। ही जबाबदारी राहुल गांधी स्वतः घेणार की प्रियांका गांधींचा चेहरा पुढे आणणार, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। उत्तर प्रदेश निवडणूक ही राहुल गांधींसाठी अग्निपरीक्षाच असणार आहे। त्यांच्या नेतृत्वाची आणि देशाच्या राजकारणाची दिशा ही निवडणूक ठरवणार आहे। रामराजेश शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली। मुंबईतली मध्य रेल्वेची हार्बर सेवा पुन्हा एकदा कोलमडली आहे। वडाळा ते सीएसटी स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय, त्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आत्ताची अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। देवेंद्र कोल्हटकर माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। देवेंद्र, यावेळी हार्बर लाईन विस्कळीत होणं म्हणजे प्रवाशांकरता मरण यातना आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे? गर्दी प्रचंड असेलच, पण इतर काही पर्यायी व्यवस्था आहेत का? बेस्टनं बसेस वाढवल्या आहेत का? काही सुविधा आहेत का? नक्कीच अजित, गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। सीएसटीकडे जाणारी वाहतूक तर ठप्प आहेत, मात्र दोन्ही सेवा ज्या आहेत त्या उशिराने सुरू आहेत। साधारण अर्ध्या ते पाऊण तासापूर्वी हा तांत्रिक बिघाड झालेला आहे। ही सगळी यंत्रणा जी आहे रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे, मात्र गर्दीची वेळ असल्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना याचा मोठा त्रास होतोय। अजित, देवेंद्र धन्यवाद। आणि आपण एक गोष्ट तर नक्कीच अपेक्षा करू शकतो, सततच्या हार्बरच्या प्रवाशांच्या मरण यातनात भर घालणारी ही जी अगदी मरतुकडी सिस्टीम आहे हार्बरची, ती कुठंतरी सुधारली जावी। आधीच उष्णता मोठी आहे, त्यात गर्दी आणि कुठली पर्यायी फारशी साधनं हार्बरच्या प्रवाशांना उपलब्ध नसतात। लूटमार केली जाते रिक्षा चालक आणि इतर खासगी वाहनांकडून, याकडे आरटीओनं लक्ष द्यावं। धन्यवाद। जात पंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्याने एका तरुणीचं लग्न मोडलं। नगर जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला। माध्यमांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय। ती विशीतली तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेली, गेल्या 22 मेला तिचं लग्न झालं। नवऱ्या मुलाचं आधीच लग्न झालेलं असतानाही तिनं त्याला स्वीकारलं। अखेर ती वेळ आली कौमार्य परीक्षेची। जात पंचायतीतल्या भूतांच्या दबावामुळे तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली आणि दुर्दैव म्हणजे त्यात तिला चक्क नापास ठरवण्यात आलं। पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं, पण पंचांनी झालेलं लग्न मोडलं। नवऱ्याकडची मंडळी निघून गेली, पण जाताना मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने न्यायला ते विसरले नाहीत, अगदी मंगळसूत्रासह। जात पंचायतीचं भूत अजूनही मानगुटीवर कसं बसलंय हे दाखवणारी नगरमधली ही घटना। सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांगुडे आणि ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं। खरं तर या घटनेमध्ये जात पंचायतीच्या पंचांचा दबाव या पर्यावरण प्रचंड असा आहे, त्यामुळे 8 दिवसापासून ॲडव्होकेट रंजना गावंदे आणि मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना असं लक्षात आलं आहे की ती मुलगी हिंमतवान आहे, तिची आई हिंमतवान आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये अजून लग्न होणं बाकी आहे। त्याच्यामुळं त्या पित्याला वाटणं साहजिकच आहे की जातीचे प्रश्न जातीत सोडवले नाही तर आपल्याला बहिष्कृत केलं जाईल, तर ह्या मुलींचे लग्न कसे होणार। हे जे घडलं हे मुळात ह्या जात पंचायतींच्या दबावामुळे, म्हणजे आपल्याकडे जी जात पंचायत ही जी व्यवस्था आहे ही न्याय व्यवस्थेला समांतर अन्याय व्यवस्था उभी झालेली, त्यातून हे घडलेलं आहे। ह्या मुलीला न्याय मात्र मिळाला पाहिजे, ही अनिष्ट प्रथाही बंद झाली पाहिजे, जात पंचायतही बरखास्त झाली पाहिजे। कौमार्य परीक्षेचा हा संतापजनक प्रकार मीडियानं चव्हाट्यावर आणल्यानंतर महिला आयोग आणि सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत। अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर म्हणजे वेग घ्यायला लागल्या
तर याच्यामुळे आपल्याला मला वाटतं समाजामधलं स्वास्थ्य खराब होईल. तर या गोष्टीचा मी तीव्र निषेध करते. एक महिला म्हणून, सरकारचा घटक म्हणून या गोष्टीवर कडक कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेऊ. मी महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही तसे आदेश दिलेले आहेत. संबंधित एसपीला बोलून त्या पूर्ण प्रकाराचा अहवाल मागवून या गोष्टीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि याबद्दलचे नियम आता कुठेतरी शासनाने घालून दिले पाहिजे. दरम्यान कौमार्य परीक्षेसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा आता जात पंचायत सदस्य करतायत. ते मुलगीचं म्हणणं योग्य नाही आहे. जात पंचायतीने नापूर ठरवलं बी नाही, त्याला काही बोललेले बी नाही आहे. आणि जे त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. हे काहीतरी अळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे पंचायतीवर, तिथल्या कमिटीवर. आणि बाकी जे सांगितलं आहे ते काही नाही. बाकी मुलगीची परीक्षा झालीच नाही या प्रश्नामध्ये, हे चुकीचं आणि खोटं बोललं आहे. समाधानाची बाब म्हणजे त्या तरुणीला आता परत घरी आणण्याची तयारी त्या नवऱ्याने दाखवली आहे. त्या लोकांनी आमच्यावर कंप्लेंट केली होती, तर त्यांच्यामध्ये माझं पण नाव येऊन गेलं होतं. तर ते माझ्यावर केस झालेली होती. तर ते पोलीस लोक काय आम्हाला जाऊ देत नव्हते. तर ते जामीनवर 2-3 दिवस शोधायला याला तिकडं म्हणून टाइम लागला आम्हाला. त्याला सांगितलं होतं आम्ही. पण मग हे जे आताच खुलासा झाला म्हणून तर ते ॲग्री झाली माझ्यासोबत. ती ॲग्रीच होती, पहिले पण होती ना आता पण. आता संसाराला जाणार, तो घेऊन जायला तयार आहे. तर मग मला काही तू प्रॉब्लेम. याच्या आधी आरोप केला होता की तुझ्यावरती कौमार्यचा आरोप झालेला आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे. हो, पण मग आता झाली ना त्याची सुलटा. पण ते बंद होईल ना. ते माझ्या मिस्टरांनी सांगितलं ना की आम्ही न्यू जनरेशनची मुली उभे राहते. त्या तरुणीला मीडियाच्या दबावामुळे न्याय मिळाला. पण कौमार्य परीक्षेसारख्या जाचक परंपरा अजूनही समाजात सुरू असाव्यात, याला काय म्हणायचं? महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रथांना मूठमाती कधी मिळणार? शिर्डीहून प्रशांत शर्मासह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. बातमी पुलगावमधल्या दुर्घटनेबाबत. या स्फोटामध्ये अमोल येसनकर हा जवान शहीद झालाय. जीवाची पर्वा न करता अमोलनं आपलं कर्तव्य पार पाडलं. मुलगा गमावल्याचं दुःख असलं तरी देशाकरता बलिदान दिल्याचा अभिमान असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलंय. अमोल येसनकर पुलगावच्या कॅड कॅम्पच्या फायर डिपार्टमेंटमध्ये ते चालक पदावर कार्यरत होते. देशसेवेनं भारलेले अमोल येसनकर 30 मेच्या रात्री ड्युटीवर आपलं कर्तव्य बजावत होते. ज्या ठिकाणी हा भीषण स्फोट झाला त्याच्या काही अंतरावरच ते ड्युटीवर होते. भीषण आग विझवताना झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलंय. घरातला एकुलता एक मुलगा गमावल्यानं येसनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुलाच्या जाण्याचं दुःख असलं तरी देशसेवा करताना वीरमरण आलेल्या मुलाचा अभिमान असल्याचं अमोल येसनकरांच्या वडिलांनी सांगितलंय. भावना आहे की देशाकरता तो शहीद झाला आणि जिथे तो सर्व्हिस करत होता तिथे केव्हाही काही होऊ शकते. त्याच्यामुळे भावना थोडं दुःख तर वाटते, परंतु खुशी या गोष्टीची आहे की तो देशाला त्यांनी आपलं वाचवण्यामध्ये बलिदान दिलं. शहीद अमोल येसनकर यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्यानं ते सगळ्यांचेच लाडके होते. अमोल यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. मुलगा होता त्यांना आणि तो देशासाठी हे शहीद झाला, त्याबद्दल आम्हाला दुःख वाटतं. एक आई वडील नाही, मुलगा, बहिणीचे लग्न झाले होते. या घटनेमुळे पुलगाव शहर हादरून गेलंय, तितकंच शोकाकुल आहे. भविष्यात अशी घटना होऊ नये अशीच प्रार्थना पुलगावचे नागरिक करतायत. अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केलंय. पुण्यात सारंग अकोलकर आणि पनवेलचे डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांच्या घरावरती छापे घालण्यात आले. 3 वर्षांपूर्वी डॉक्टर दाभोळकरांची हत्या पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलाजवळ करण्यात आली होती. सध्या हा तपास सीबीआयकडे देण्यात आला.